आळंदीकर नरसिंह सरस्वती. आळंदीस नरसिंह सरस्वती म्हणून साधू प्रख्यात होते. हे काही योगाभ्यासाचा अभ्यास करण्याकरिता वायुधारणा वगैरे करीत, परंतु समाधी लागेना. यासाठी कोणी गुरु मिळावा म्हणून पुष्कळ फिरले, पण त्यांना सांगणारा कोणीच भेटला नाही. पुढे श्री समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आले. त्यावेळेस श्री स्वामी समर्थाची स्वारी राजवाड्यानजीक भंडारखाना आहे त्यात होती. आळंदीकर स्वामी येऊन दर्शन घेतात तो महाराजांनी योगशास्त्रातील अज्ञातचक्र कसे भेदावे अशा अर्थाचा श्लोक म्हणून त्याचकडे कृपादृष्टीने पाहिले. तोच त्यास समाधी लागली. ती 4 घटकापर्यंत देहविस्मृतीत गेला होता. नंतर देहावर आले आणि महाराजांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, महाराज पुष्कळ फिरलो, परंतु ज्या तत्वाचा शोध मुळीच लागेना त्या तत्वाचे ज्ञान एका क्षणात सहज कृपादृष्टीने करून दिले. धन्य आहे या गुरुत्वाची. केलेल्या श्रमाचे व जन्माचे आज सार्थक झाले, कृतार्थ झालो अशी प्रार्थना करून काही दिवस राहून स्वामी आळंदीस आले. त्यांच्या योगाभ्यासाची सिद्धी झाल्या कारणाने मुंबई, पुणे वगैरेकडील मंडळी दर्शनास फार येऊ लागली. कीर्तीही दिवसेंदिवस जास्त होऊ लागली. त्यांनी सत्कृत्येही मोठमोठी लोकांकडून करविली. इंद्रायणीचा घाट, ज्ञानोबाचा रथ व धर्मशाळा वगैरे कृत्य केली. नंतर पुन्हा एक वेळ अक्कलकोटास स्वामी आले. श्रीचे दर्शन घेताच श्री स्वामी महाराज म्हणाले, क्यू रंडी अभी छोडी नाही. हे ऐकताच नरसिंह स्वामी हात जोडून म्हणाले, महाराज रंडी छोडके नेके वास्ते यही इलाज है, आपकी कृपा होना. हे ऐकून श्री समर्थ हसले. जवळ सेवेकरी मंडळी होती त्यास आज्ञा झाली की हे थोर महापुरुष आहेत, त्यास बसण्यास आसन द्या. श्री स्वामी समर्थांचे पुन्हा दर्शन घेऊन ते खाली बसले. महाराजांचे व स्वामीचे जे भाषण झाले ते काही मंडळींना समजले नाही, परंतु मंडळींना शंका आली की हे स्वामी असून त्यांना रंडी कुठली. मग सर्वत्रांनी स्वामीची प्रार्थना केली की महाराज आपणास श्री समर्थांनी रंडी सोडण्यास सांगितली, याचा अर्थ काय. स्वामी म्हणाले, अहो रंडी म्हणजे सिद्धी सोडण्यास श्री समर्थ सांगत आहेत. असो. नंतर काही दिवस आळंदीकर स्वामी अक्कलकोटास राहून श्रीची आज्ञा घेऊन पुन्हा आळंदीस आले. पुढे त्याने तो पूर्व व्यवसाय सोडून संगरहित नामस्मरणात अखेरपर्यंत काळ घालविला. ते चतुर्थश्रमी असून भजन करतेवेळी इतके त्यात नाचत की त्यांना प्रेम येऊन ते जमिनीवर घटका निचेष्ट पडत असत. पुढे त्यांनी योगाभ्यास कमी करून भक्तिमार्ग वाढविला. असो. जे जे कोणी श्री समर्थाकडे गेले ते कृतार्थ झाले. मालोजी राजास अंतकाळी दर्शन. स्वामीरायाचे चरित्र आगाध आहे. ते कोटपर्यंत वर्णन करायचे. चरित्र करणाऱ्यासारखे जेव्हा सामर्थ्य लिहिणाऱ्याचे असेल तेव्हाच ते लिहिता येईल, परंतु तसे तर कधी व्हायचेच नाही. प्रत्येक भक्तास चमत्कार दाखवून कोणास काही जे सांगितले किंवा दाखवले ते सर्व गुप्त आहे. ते पाहण्यास कोण समर्थ आहे. ज्याच्या त्याच्या सेवेनुरूप ज्यास त्यास फळ येतच गेली. श्रीमंत मालोजीराजे आजारी झाले. अंतकाळच्या वेळेस त्यास महाराजांचा ध्यास लागला आणि ज्यास त्यास सांगत की मला श्री स्वामी समर्थाचे दर्शन करवा, परंतु श्री समर्थ वाड्यात आलेच नाहीत. असे 10-15 दिवस गेले. राजाच्या अंतकाळी महाराज अकस्मात राजवाड्यात आले आणि त्यांनी राजास दर्शन दिले. ती मनोहर मूर्ती पाहतच राजाचे प्राण सोडले. केवढे राजाचे भाग्य हे, असे महाराज दासावर अनुग्रह करीत. गोपाळ रामचंद्र केळकर हे राजापुरातील राहणारे रेल्वेत नौकर होते. त्यांना ताप येऊन पोटात रोग झाला. सुमारे 6 महिने वैद्य वगैरे पुष्कळ उपाय झाले. पैसे बरेच खर्च झाले, गुण येईना. वैद्याने सांगितले की तू घरी जा, म्हणजे त्या हवेवर गुण येईल. घरच्यांची फार गरिबी असल्याने घरची मनुष्य कुरकुर करू लागली, कारण घरी आल्यावर सुद्धा बरेच औषधे उपाय केले, परंतु गुण येईना. तेव्हा त्यांनी असा निश्चय केला की काही झाले तरी चिंता नाही, दूर जावे आणि मरावे. मग तसेच ते पुन्हा टेंभुर्णी रेल्वे स्टेशन GIP येथे गेले. टेंभुर्णी निभावला गेना राजापुरास त्यांचा भाऊ होता, तेथे गेले. दिवसेंदिवस जास्त अशक्तपणा येऊन पोटातील रोग वाढू लागला. 1 मैल देखील चालण्याची शक्ती नाही. पुढे एक प्रकारचा वायू अंगात शिरला, तो इतका की सर्व अंगास कळा लागत. म्हणून सर्वांगास बिबे घातले. सकाळी पायात, सायंकाळी हातात, रात्री कमरेत असा वायू खेळी. परंतु ज्या भागात वायू जास्त होई तिथे फूक भरल्यासारखे होऊन हालता येऊ नये. पुढे अन्नवर्ज्य झाले.
एक पायरी चढण्याची देखील शक्ती राहिली नाही. रात्रंदिवस झोप नाही. तेव्हा असे वाटे की मरण येईल तर बरे, परंतु मरण येते कसे? पूर्वी हे पंत नास्तिक होते. असो, अशा स्थितीत काय पूर्वसंस्कार असेल किंवा श्रीमान स्वामी समर्थ महाराजांच्या मनात दीनावर कृपा करावी असे असेल असे म्हणावे. एक दिवस त्यांना असे वाटले की जो कोणी या जगताचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर 8 दिवसाच्या आत कमी केला तर पुन्हा कोणाची एका भगवंता वाचून चाकरी करावयाची नाही असा नवस केला. असो, असा निश्चय केला. मात्र मग काय उशीर. तुकोबांचे वाक्य, सत्य संकल्पाचा दाता नारायण. काय चमत्कार की 8 दिवसाच्या आत वायू नाहीसा झाला आणि थोडी शक्ती आली. तेव्हा केल्यानुसारची आता सांगता केली पाहिजे तर त्याला द्वार कोणाचे? तर प्रथम साधूकडे गेले पाहिजे असे त्यास एकूण माहीत होते. त्यावेळेस 2 साधू आपल्या देशात प्रसिद्ध होते. त्यापैकी एक देव मामलेदार आणि एक हे आमचे सद्गुरू दयाघन श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी. असो, पुढे त्यांचा असा विचार झाला की देव मामलेदाराकडे जावे तर ते जवळ असल्याकारणाने भाऊ परत घेऊन येईल, तर अक्कलकोटात जावे. असा निश्चय करून बंधूजवळ सांगितले की मी एका स्नेहाकडे जात आहे. मग त्याच जवळून तिकीट घेऊन निघाले. वाटेत पुष्कळ हाल झाले, परंतु महाराजांनी ती संरक्षण करून अक्कलकोटपर्यंत नेले. असो, अक्कलकोटास पोहोचले. त्या दिवशी 5 पैसे जवळ होते. पैकी 1 पैशाचा खारका घेऊन महाराज खासबागेत वडाच्या झाडाखाली बसले होते. त्या ठिकाणी जाऊन खारका पुढे ठेवून नमस्कार घातला आणि ती मनोहर मूर्ती पाहताच त्यांना असे वाटले की भूक, ताण आणि रोग हे सर्व गेले. खारका पुढे ठेवलेल्या महाराजांनी आपल्या खजिन्यात टाकल्या. नंतर भिक्षा मागून निर्वाह करावा आणि त्रिकाळ श्रीचे दर्शन घ्यावे हीच काय ती सेवा होती. त्या ठिकाणी सेवेकरी होते ते बहुत गांजा, तंबाखू आणि लौकिक गोष्टी बोलणे हेच करीत होते. तेव्हा काही आपणास परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून सेवा करणारे थोडेच असतील. असो, गोपाळपंत त्या ठिकाणी राहिले असता त्यांच्या मनाचा संकल्प असा होता की मला काही गुरुपदेश मिळावा. परंतु त्यांच्या रीती 2 होत्या. एक, महाराजांच्या पायावर डोके ठेवताच ते शब्द तोंडातून निघतीलच तोच मंत्र आणि त्याचा जप करायचा. दुसरा, त्यांनी स्वतः राम, कृष्ण, दत्त वगैरे काहीतरी मंत्र सांगून मार्गास लावा. अशा होत्या. परंतु काय चमत्कार सांगावा. 4 महिन्यापर्यंत या दोन्ही गोष्टी प्रतिज्ञेने घडल्या नाहीत. त्यात विशेष हे की ज्या वेळेस ते पायावर डोके ठेवीत त्यापूर्वी महाराज कितीही बोलत असले किंवा रागवत असले तरी त्यावेळेस ते बोलणे बंद होत असे. एक दिवस ते देशमुखाच्या वाड्यात निजले असता रात्री स्वप्नात महाराज येऊन म्हणाले, तुझा रोग आम्ही नाहीसा करतो असे म्हणून त्याच्या पोटावरून हात फिरवला आणि आपण निघून गेले. इतक्यात त्यांना लघवीस झाले असे वाटून ते जागे झाले आणि लघवीस गेले. तो सुमारे 2 तांबे लघवी झाली आणि पोट सैल झाले. हा चमत्कार पाहून त्यांना रडे कोसळले की वैद्यजीवाचे आप्त किंवा द्रव्य वगैरेपेक्षा श्रीचा अधिकार केवढा मोठा. धन्य आहे सद्गुरूच्या लीलेची. मग दुसऱ्या दिवशी दर्शनास गेले असता गोपाळपंतास पाहून भटाचे आता पोट पहा असे म्हणाले. परंतु हे कोणास समजले नाही. त्यांनी काही मंडळीस ही गोष्ट सांगितली. गोपाळपंतांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घेऊन ते विलक्षण सामर्थ्यरूपी ती मूर्ती पाहताच उभे राहिले. असा नंतर 15व्या दिवशी रात्री स्वप्नात गोपाळबुवा आणि काही सेवेकरी मंडळी व महाराज एका शेतात बसले असता 50 मुसलमान लोक दिनदिन करीत हातात नागव्या तलवारी घेऊन या मंडळींना मारण्यास आले. तेव्हा ती सर्व मंडळी भयभीत झाली. गोपाळपंत भयाने कापू लागले. इतक्यात श्री स्वामी समर्थांनी गोपाळपंतास उचलून खांद्यावर घेतले व ते चालते झाले. ते एका डोंगरात, तेथे पुष्कळ झाडे असून एक नदी वाहत आहे अशा ठिकाणी नेऊन नदीच्या किनाऱ्यावर ठेवले आणि आपण कटीवर हात ठेवून उभे राहिले. महाराजांनी उचलल्यापासून इथपर्यंत आणि तो डोळे मिटलेले होते. ते उघडलेसे वाटले आणि पुढे ती दिव्य मूर्ती पाहून श्रीच्या पायावर त्यांनी डोके ठेवले आणि महाराज कृपा करून मला अनुग्रह द्यावा अशी प्रार्थना केली. तो श्रीने अवकाश आहे असे म्हटले. इतके स्वप्न पडून ते जागे झाले व मोठा विस्मय करीत राहिले.
पुढे सुमारे 1 महिन्याने एके दिवशी महाराज फिरत फिरत हंसनाळ म्हणून गाव आहे तेथे गेले. 2 दिवस त्या ठिकाणी श्रीचा मुक्काम पडला. बरोबर 150 सेवेकरी होते. त्या गावाला विहीर एकच असून ती आत उतरावयाची होती. करिता गोपाळपंतांनी रात्री असा विचार केला की आपल्याजवळ भांडे नाही आणि आपले इथे ओळख नाही. करिता कोणी उठले नाही तोपर्यंत पहाटे उठून स्नान करावे. मग पहाटे सुमारास 6 घटका रात्री उठून तंबाखू ओढायची सवय म्हणून चिलीम भरून विस्तव पाहिजे करिता 1-2 घरे विस्तवाकरिता फिरले. परंतु विस्तव मिळाला नाही. मग ज्या ठिकाणी महाराज होते त्या ठिकाणी तो त्या दिवशी श्रीच्या स्वारी कुलकर्ण्याच्या गुराच्या वाड्यात होती. जवळ 5-6 सेवेकरी निजले असून मध्ये पलंगावर श्री स्वामी समर्थ शालजोडी पांघरून निजलेले होते. एक समई तेवत होती. असो, गोपाळाने एक सुंभाची गुंडी तयार करून समईवर धरली. अर्धी गुंडी पेटली इतक्यात अंगावरची शालजोडी काढून श्री समर्थ उठून बसले. मग काय विचारता, त्याच्या अंगात कापरे भरले आणि भयाने हातातील गुंडी पडली. त्याचकडे श्रीने एकसारखी टक लावली. त्यावेळी धैर्य करून त्यांनी जाऊन महाराजांचे पाय धरले आणि हात जोडून कापत कापत उभे राहून मनातील हेतूची प्रार्थना केली. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्या दिनावर म्हणजे अधिकार नसता आपल्या कृपाबलेने अनुग्रह केला. इतक्या कृत्यात सुमारे 2 घटका झाल्या असतील, परंतु त्या ठिकाणी जी मंडळी निजली होती त्यातून कोणीच जागा झाला नाही. त्यांना वाटले अक्कलकोटास आल्याचे किंबहुना जन्मास आल्याचे आज सार्थक झाले. त्या आनंदात पायावर डोके ठेवून हात जोडून समोर उभे आहेत. इतक्यात मनुष्यांची चळवळ झाली. त्यासरशी श्री सद्गुरू दयागण पुन्हा शालजोडी पांघरून घेऊन निजले व पंतही तिथून निघून बाहेर आले. असो, अशी महाराज कोणावर कोणत्या वेळेस कशी कृपा करतील त्यांचा काहीच कोणास पत्ता लागत नसे.